नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी सिट्रस सर्व्हिसेस लिमिटेड मोर्शी। आपण मागल्या वर्षी हा बाग घेतला होता, सरांचा बाग आहे। हा बागेमध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या इथे अडचणी दिसल्या, त्यांनी मला अडचणी सांगितल्या, त्यांनी जे मागल्या वर्षीचे नियोजन केलं ते सगळं ऐकून आपण या बागेवर ट्रीटमेंट केल्यानंतर हा बाग अशा प्रकारे फुललेला आहे। पण हे ट्रीटमेंट करत असताना सरांचा आपल्यासोबत असलेला प्रवास कसा राहिला आपण सरांकडून जाणून घेऊया। तर नमस्कार सर। नमस्कार। आपलं संपूर्ण नाव? नितीन रमेश पंत डापे। आपण शेतकरी की? मी बघा, माझा सुरुवातीपासून वयाच्या जवळपास 13-14 वर्षापासून मी व्यवसायातच आहे। बरोबर। सुरुवातीला वडिलांचं दुकान सांभाळायचं, नंतर मी ट्रॅव्हल्सचं काम केलं 1997 पासून। आजही माझ्याकडे ट्रॅव्हल्स आहे, बसेस मोठ्या 50 सीटर, त्या मी यात्रेवर वापरतो। आणि त्याच्यानंतर मी 2008 बार लाईनमध्ये गेलो, तिथं माझं हॉटेल पण आहे एक प्रसन्न बार म्हणून वरुडला, ते पण मी चालवतो। आणि 2017 कालांतराने गजानन महाराजच्या कृपेने मला एक मोठ्या कंपनीची, स्वराज कंपनीची डीलरशिप पण मिळाली ट्रॅक्टरची, मी ते पण सांभाळतो। हे तीनही कारोबार सांभाळताना शेती पण आता सुद्धा सांभाळायला लागलो। काय वाटतं तुम्हाला, शेती करायला पाहिजे किंवा संत्रा शेती खूप कठीण आहे की खूप सोपी आहे? शेती करायला पाहिजे। शेतीमध्ये खूप काही आहे, करणाऱ्यांचं सगळंच काही आहे। वेळची ना की गरज पडत नाही, फक्त टेक्निकली आणि तुमचं आयव्ह्यू आणि तुम्ही कुठल्या प्रकारे निर्णय केव्हा घेता, बस याच्यावरतीच शेती आहे। खूप बहुत दिवसभर थांबून शेती करणं आणि 10 मिनिट थांबून शेती करणं खूप, म्हणजे तुमचं म्हणणं स्मार्ट शेती करणं खूप गरजेचं आहे। आजकालच्या ज्या इक्विपमेंट आहे, मशिनरीज आहे, नवीन टेक्नॉलॉजीज आहे, या सगळ्या वापरून जर शेती केली, सरांचं म्हणणं तेच आहे की शेती केली तर तुम्हाला त्याचा फळ नक्की मिळणारच। इथे पण तेच झालेलं आहे। तर सरांचं आपण बाग घेतल्यानंतर इथे डेव्हलपमेंट स्टार्ट केलं, सॉईल चेक केली, सॉईल चेक केल्यानंतर तिथे न्यूट्रिशन बॅलन्समेंट केलं, NPK बॅलन्स केलं, सेकंडरी बॅलन्स केलं, कल्चर्स ॲक्टिव्ह केले, जमीन जरा हार्ड असल्याकारणानं तिथं बायो फर्टिलायझर्स यूज केले, फवारणी शेड्यूल काढले, त्याच्यानंतर हा बाग असा प्रकारचा फुललेला आहे। पण प्रत्येक बागेचं नियोजन जे आहे हे सारखं नसतं, कारण प्रत्येक बागा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्याचं झाडाचं वय वेगळं असतं, झाडाची क्वालिटी वेगळी असते, जमिनीचा प्रकार वेगळा असतो। या सगळेचं नियोजन करत असताना आपण इथे आलेलो आहे। काय वाटलं आपल्यासोबत प्रवास करत असताना? प्रवास करताना खूप सुंदर असा आनंद आला। असं म्हणजे बाबा खूप काही किचकट अशी प्रणाली नाही, खूप किचकट असं महागडं काही औषध नाही की जे रेग्युलर करतो, फक्त त्याचाच टायमिंग आणि एक मोजून म्हटलं म्हणजे आपण जे 3 घटक टाकायचो आम्ही, त्यामध्ये फक्त एक छोटं मोठं घटक कुठलं जे कमी राहायचं त्याच्या संदर्भातच तुमचं गायडन्स मिळालं आणि त्याच्यामुळेच ते सगळं पूर्ण साध्य झालं। आणि या बागेतून तुम्हाला एवढ्या वर्षातून सर्वात जास्त उत्पन्न किती मिळालं होतं? आज तुम्ही हे जे बाग बघत आहात, जे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत आहे, ही बाग मी आयुष्यात स्वतः पहिल्यांदा बघत आहे माझ्या आयुष्यात। आणि मी माझ्या वडिलांची शेती बघितली आहे, माझ्या भावांची पण शेती करताना बघितली आहे। मी तर आता जस्ट 10 वर्षापासून शेतीमध्ये आलो आहे, जास्त वर्ष नाही झालं मला, पण ही अशी कंडिशन, एवढं बाग आणि एवढं हे फळ हे पहिल्यांदाच माझ्या इथं आले। आणि आधी तुम्हाला समजा उत्पन्नाचा जर विचार केला तर सर्वात जास्त टन उत्पन्न किती निघालं होतं आपल्या इथं? स्टार्टिंगला 2017 मी 93 टन इथून संत्र काढलेले आहे। म्हणजे सर्वात जास्त आपलं 100 टन पकडू आपण इथे? नाही, 93 होते। आणि आता यावर्षी ह्याच बागेतून मी जवळपास 150 प्लस संत्र काढत आहे। म्हणजे आपलं 150 झालं किंवा जास्त येऊ शकते समजा, पण आपण 150 जरी पकडलं सर तर आपल्याला म्हणजे उत्पन्न रेट कमी जास्त चालूच राहणार, त्यानुसार आपण बॅलन्स खर्च पण केला का रेटच्या अभावी। जर आज समजा उत्पन्नात जर बघितलं, आज जर तुमचा बाग जर तुम्ही आधी विकला होता ठीक आहे, तो वेगळा कारण आहे, पण आज जर विकला असता आपण बाग तर जवळपास माझ्या हिशोबाने 40 ते 45 लाखाचा बाग आपला आज बाग होता, बरोबर, आजच्या रेटच्या हिशोबाने। पण त्या सरांनी जर बाग जेव्हा विकला तेव्हा काय होती परिस्थिती, अशी होती की 5 रुपये 10 रुपये किलोला पण संत्रा विचारत नव्हते। सरांनी निर्णय घेतला, आपला बाग एवढा फुललेला आहे आणि त्याचे पैसे करणं आपलं गरजेचं आहे। कितीला विकला आपण बागा? मी हा बाग विकला त्यावेळेस 25,51,000 आणि आपले हे बागेचं क्षेत्र किती आहे पूर्ण? हे माझं 14 एकरचं क्षेत्र आहे, पण यामध्ये 400 झाडांच्या, छोटे झाडांच्या खांड्या पण आहे। अच्छा, आता जर आपण फळं घेणाऱ्या ज्या झाडं पकडले तर किती झाडं पकडू शकतो? हे साधारणतः 1100 झाडं आहे, ते 10.5 ते 1100 झाडांवर फळ आहे। म्हणजे इथे 150 ते 1100 झाडांवर आपण 150 टन प्लस माल घेतलेला आहे। जवळपास आतापर्यंत फक्त 350 झाडं तोडलेले आहे आणि आतापर्यंत 2500 ते 3000 कॅरेट माल निघालेला आहे।
आता आणखीन असं म्हणा की 70% बाग अजून तुटायचा आहे. तर विचार करू शकता शेतकरी मित्रांनो का बागेमध्ये म्हणजे टनेजमध्ये माल किती निघणार. सोबत आपल्यासोबत साहेब मी 1-2 मिनिट तुम्हाला थांबवतो. तोडच्या संदर्भात आता तोडवाले चालूच आपल्या शेतामध्ये. एका झाडाच्या तोडाला 2 व्यक्ती लागत आहे, 2 निशाणा लागत आहे. बरोबर. तर एका दिवसभरात ते फक्त 4 झाडं तोडत आहे, फक्त 4 किंवा 5. प्रत्येक तोडीवाल्यांना फक्त एका दिवसाला 2 झाडं पुरत आहे. म्हणजे 2 जणांची टीम आहे, ते 4 झाडं एका दिवसाला तोडतात. म्हणजे प्रत्येकी 4 ते 5 झाडं प्रत्येकी फक्त एका दिवसाला तो फक्त 2 झाडं तोडतो. विचार कराजोगता विषय आहे. कारण मालच एवढा एका झाडावर जर आज अंदाजे पकडला तर 12-15 कॅरेट प्लस माल एका झाडावर आहे. आणि इथे 14 शिड्या चालू आहे. आजचा कितवा दिवस आहे? आजचा चौथा दिवस आहे. 14 शिड्या चालू आहे. फक्त 350 झाडं तोडलेले आहेत. पूर्ण बागेमधले 350 झाडं तोडलेले आहेत. अजून आणखीन तर भरपूर प्रमाणात बाग राहिलेला आहे. सोबत या प्रवासाचा जो संबंध जोडला हे आमचे कुशल भाऊ गजानन कृषी सेवा केंद्र वरुड यांच्याशी माझे रिलेशन असे ॲग्रिकल्चरमध्ये तर कमीत कमी, पण असे आमचे टेक्निकल जे रिलेशन आमचे जास्त होते. म्हणजे पिकामध्ये काही अडचणी असल्या तर आम्ही एकमेकांशी शेअर करायचो किंवा काही शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्याकडे पाठवायचो का कुशल भाऊ तुम्ही हे प्रोडक्ट अवेलेबल करून द्या आणि शेतकऱ्याला त्याची गरज आहे. तर ते कुठेही धावपळ करून कुठल्याही एरियातून ते प्रोडक्ट अवेलेबल करायचे. आज त्यांच्याकडे 50+ कंपन्यांचे प्रोडक्ट एनीटाईम असतात आणि 5 पंपापासून 1 पंपापासून तर मोठ्या ड्रमपर्यंत त्यांच्याकडे फवारणीसाठी औषधं मिळतात. पण संत्र्यामध्ये असं कोणीच मेंटेन करणार नव्हतं, तर त्यांनी ते मेंटेन केलं. तर कुशल भाऊ आपलं पूर्ण नाव सांगून द्या. माझं नाव आहे कुशल सुरेशराव श्रीराव. आणि तुमचा व्यवसाय काय आहे नेमका? माझं मेन कृषी केंद्र, कृषी सेवा केंद्र. कृषी सेवा केंद्र. आणि किती वर्ष झाले या व्यवसायामध्ये? मी 18 वर्ष झाले मला ह्या. 18 वर्ष होऊन गेले आहे. म्हणजे खूप कमी वयात तुम्ही हे स्टार्ट केला होता. तर हा व्यवसाय वडिलोपार्थिव मिळाला की तुम्ही स्टार्ट केला? नाही, आधी वडील सांभाळायचे. अच्छा अच्छा. आणि नंतर मी वयाच्या 21व्या वर्षापासून मीच सांभाळतो. तुम्हाला आपलं किती दिवसाचा म्हणजे किती दिवस झाले आपण सोबत आहे? आपण काय 2 वर्ष होत आहे समजा. 2 वर्ष आज कंप्लीट झाले आम्ही सोबत आहे. काय वाटलं माझ्या मत तुम्ही यांना सजेस्ट केलं? काय होतं, नितीनदा म्हणजे आमचे घरचे रिलेशन. बरोबर. आणि जवळीक. मी नेहमी यायचो, म्हणजे मी पण यायचो शेतात. पण कधी काय होते, पावसाळ्यात सीझन राहायचा, पाणी आहे चालू आहे की मला वेळ नाही मिळायचा. मी ज्या वेळेला पोचायला पाहिजे त्या वेळेला मी पोचत नव्हतो. त्याच्यामुळे जे फवारणी पाहिजे, जे ट्रीटमेंट पाहिजे ते व्यवस्थित त्यांना मिळत नव्हती किंवा ते सुद्धा व्यवस्थित समजत नव्हतं. मग मी यांना एकच म्हटलं, तुमचे बिझनेस अनेक आहे. बरोबर. आपल्याला शेती पण करायची आहे, उत्पन्न घ्यायचं आहे, पण शेती अशी करायची आहे का ज्याच्यात आपल्याला दिवसभर थांबायची गरज पडली नाही पाहिजे. बरोबर. गेलो 10-15 मिनटं पाहिलं, औषध काय फवारणी नियोजन लावलं तर आपल्या शॉपमध्ये. मग तुमच्यासोबत जेव्हा आलं तेव्हा मला असं कळलं का शेतीविषयक संत्र्याविषयी जे नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन रोग वगैरे, नवीन जे न्यूट्रन्स पाहिजे, झाडांना कोणत्या वेळेला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केला हे मला दिसून आलं. मग मी तेव्हाच म्हटलं नितीनदाला का म्हटलं मी प्रत्येक वेळेला वेळ देऊ शकत नाही, कारण की माझं शॉप आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग मी एकच म्हटलं का तुम्ही 1 वर्ष फक्त, माझे मित्र आहे तायवडे साहेब, त्यांचं ट्रीटमेंट घेऊ आपण 1 वर्ष. तुम्हाला जर सुरुवातीला जर वाटलं की विशेष आहे नाही तर आपण मधातच ट्रीटमेंट बंद करून देऊ. बरोबर. पण नितीनदाला लक्षात आलं की बुवा जिथं आपण स्प्रेचा खर्च जास्त होत होता तिथं शॉर्टमध्ये येऊन राहिलं, कोणा वेळेला काय चाललं, रिझल्ट दिसत आले. मग ही बाग पण बहरली. खूप लोकांचे प्रॉब्लेम होते की फूट झाली नाही किंवा टिकली नाही किंवा गळली. आणि नंतर पावसाळ्यात आजूबाजूच्या बागेतल्या प्रत्येक ठिकाणी 50%पेक्षा जास्त माल गळलेला आहे. या बागेत मला नाही वाटत 10%च्या वरती माल गळलेला असेल. तर आता शेतकरी मित्रांनो, गळणचा भाग निघाला. गळण म्हणजे आता काय झालंय, आपल्या इथे बघू शकता तुम्ही झाडावर फळं किती आहे. आता कॅपॅसिटीपेक्षा जास्त फळं आहे. तर नैसर्गिकरित्या जे गळण झाली ते तर झालीच आहे. 1-2% आपल्या इथे जे ब्राऊन रॉट आला, मध्यात डायबॅक आला, त्याच्यामध्ये 1-2% झाली. पण तरीही 1100 झाडामध्ये 150 टन माल टिकवून ठेवण्याची बागेचं कॅपॅसिटी जर बनवली तर हे सगळं त्याच्यात श्रेय आहे न्यूट्रिशन, कल्चर्स आणि या सगळ्या नियोजन करताना त्यांच्या टायमिंगचं. कारण टायमिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामधला. एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ काढू या शेतीला वेळ दिला. एकदा मी शेतात आलो होतो
काहीतरी मजूर नव्हते, त्यांनी लगेच आपले पॅन्ट वगैरे वर केला आणि लगेच पाईप काढले आणि पाईप लागले पायाला लावले, आपल्या म्हणजे पाईपला लावले आणि पाणी देणं सुरुवात करून घेतली. कारण त्या टाईम तसा होता, त्या टाईमला मजूर मिळत नव्हते. या सगळ्या गोष्टी करत करत ते आणि त्यांनी ह्या सगळं ते निर्माण केलं आहे आणि प्रत्येक गोष्टी पाहिलेला आहे. ह्या बगीचा कसा होता, काय होता, डेव्हलप कसा झाला आहे आणि हा डेव्हलप होत राहील हे आम्हाला माहीतच आहे. तर आपल्या या बागेला जवळपास किती खर्च आला असा अंदाजे? मी आता कुशलदाच्या दुकानातूनच सगळं औषध वापरलेलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला कुठल्याच औषधाची कमतरता पडली नाही किंवा अनब्रँडेडचा विषय राहिला नाही. बरोबर. सगळे ब्रँडेड औषध सगळे हे ते घेऊन वेळोवेळी खात फवारणी हे ते. आणि ॲक्च्युअल तुमच्यासोबत जुळाचं माध्यम म्हणजेच कुशलदा. बरोबर. कुशल भाऊमुळे तुमच्यावर जुळलं. तर आज त्यांच्या दुकानचं जे बिल झालेलं आहे, मी त्यांचं बिल वेळोवेळी दिलेलं आहे काही प्रमाणात आहे. तर जवळजवळ 2.5 लाख रुपयापर्यंत त्यांचा पेस्टिसाईड आणि खात फवाराचा औषधाचा खर्च आला. बरोबर. त्याच्यासोबतच मला जसं बेगण्या देणं आहे झाडांना आणि हे ते हे जवळपास, आणि मजूर जो लेबर लागते आपल्याला, खात द्यायला लेबर लागते, स्प्रेइंगला लेबर लागते आणि फवारा मारणं आहे जसं तणनाशक वगैरे हे ते, हे समजून 1 लाख रुपये त्याचा एक खर्च येऊन जाते. आणि चिल्लर जो आपला दिसत नाही असा खर्च जो राहते, शेणखत आहे, अजून शेणखत आहे, अजून बाकीचाही खर्च आहे, असा बराचसा असा 1-1.5 लाख रुपये, म्हणजे जवळपास 5 लाखाच्या घरात शेतीमध्ये मला खर्च आलेला आहे 150 टन माल काढत होता. बरोबर. जवळपास शेतकरी मित्रांनो 4.5 ते 5 लाख रुपये यंदा खर्च आलेला आहे. एक मोठी 5 लाख रुपये आणि त्याच्यामध्ये सगळं आलं, मजूर आलं, फवारणी शेड्यूल झाले, खतं झाले, त्याच्यानंतर आपल्या कृषी केंद्रांच्या मधून घेतलेलं बिल झाले. तर आता आपलं सगळं झालं, जवळपास तोड चालू झालेली आहे. हो. तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता माझ्या इथबद्दल? असं शेतकरी मित्रांना संदर्भात सांगायचं झालं, जर ज्यांचा बिझी शेड्यूल आहे यांच्यासाठी खास ट्रीटमेंट मी हे म्हणतो की गौरव सर आहे, यांच्या एवढं बेस्ट ट्रीटमेंट आणि हे ते तुम्ही त्यांच्यासोबत जर 1 वर्ष अनुभव घेऊन बघा, तुम्हाला स्वतःलाच एवढा चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला फायदा पण होईल शेतीमध्ये. प्लस जे पारंपरिक गतीनं जे शेती करतात त्यांना पण थोडासा फायदा असा होईल की गौरव सरांची ट्रीटमेंट म्हणजे आपण हे समजता की आज आपण फळावर जो रोग दिसतो त्याला स्प्रेइंग करतो, पण त्यांचं असं राहते की त्यांचं 1 वर्ष 1 महिन्यानंतर जो झाडांवर किंवा फळांवर रोग येणार त्याची तयारी ते आधी करतात. म्हणून कमी खर्चात आणि कमी वेळात आणि लवकर आणि चांगलं सुंदर फळ गौरव सराच्या ह्या ट्रीटमेंटमुळे मला अनुभवलं. आणि बाग तुटल्यानंतर तुमच्या बागेमध्ये वाटते का तेवढाच माल निघाल म्हणून? नाही 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 नाही, बाग तुटल्यानंतर आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघा, कोलॅप्स झालं झाड, पूर्ण कोलॅप्स, म्हणजे अक्षरशः एकही शेंडा असा उभा नाही आहे त्या झाडाचा, सगळे असे झुकून गेले संत्र्याच्या वजनामुळे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे सगळं झालं, ट्रीटमेंट केलं, आपण सगळ्या व्यवस्थित याचं नियोजन झालं आणि बाग तुटल्यानंतर त्या बागेचा पण तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ अटॅच करून दाखवणारच आहे की बाग एका झाडावरती 15, 16, 12 कॅरेट असणाऱ्या झाडावर ते झाड तुटल्यानंतर कशा प्रकारे दिसतं हे पण त्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर मंडळी, आपला योगायोग बघा, आपला शूट चालू होता आणि ज्यांनी बाग घेतलेला आहे त्यांचे मॅनेजर पण इथेच आहे. आपण या बागेबद्दल, कारण ते बागा भरपूर बागा पाहतात, आता आपली बाग कशी आहे आणि एका झाडावर सरासरी किती कॅरेट निघेल माल, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? बाबाराव शामराव गायकवाड. आणि हे कुठल्या कंपनीने घेतला आहे माल आपला? हा MKC ॲग्रो फ्रेश लिमिटेड वरुड. याचे ओनर कोण आहेत? ओनर सोनू खान. सोनू सेठ, म्हणजे आपले जे त्यांचं आता ज्यूस फॅक्टरीचं काम चालू आहे. तर तुम्ही आता एवढ्या यावर्षी बागा घेतल्या, या बागेमधली या बागेची क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी ठीक आहे, म्हणजे झाडाचा कलर, फळाचा आकार उकार ठीक आहे. आणि जवळपास आता सरासरी झाडं आपल्या इथे जर पकडले तर एका झाडावर जवळपास सरासरी किती ते किती कॅरेट निघू शकतात? 15 ते 10च्या मध्ये. 10 ते 15 कॅरेट जवळपास म्हणजे अपेक्षित आहे. आणि आता इथं आपण पकडले होते 1400 झाडं, पण त्यांचं म्हणणं आलं की 1050 झाडं पकडूया. तर या हिशोबानं जर आपण बघितलं तर आपण सरासरी 10 जरी कॅरेट पकडले समजा झाडाच्या हिशोबानं, अपडाऊन थोडे, कारण कुठं कमजोर झाडं आहेत, कुठे काही अडचणी आहेत, झाड छोटे आहे कुठे कुठे, तरी आपल्या इथं मोठी माझ्या हिशोबानं तर जास्त निघायला पाहिजे, पण आपण 150 टन माल पकडू. 150 टन तुम्हाला अपेक्षित आहे इथे? हा, अपेक्षित आहे. तर जास्त निघेल? नाही, 150 टन. तर सरांनी बाग घेतलेला आहे. सोनू साहेबां, सोनू सेठचे हे मॅनेजर, सगळं मॅनेजमेंट हेच बघतात. किती वर्ष झाले हे बघता तुम्ही? 18 वर्ष. आणि ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे? 18 वर्षापासून. 18 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. आणि ही बाग त्यांनी घेतलेला. हा बाग कुठल्या महिन्यामध्ये घेतला तुम्ही? ऑगस्टमध्ये. तुम्हाला काय वाटलं तेव्हा ऑगस्टमध्ये घेतलं तेव्हा? ऑगस्टमध्ये जेव्हा घेतली बाग तेव्हा त्यात भरण खूप होती
आणि संत्र्याचा साईज म्हणजे मागची फूट असल्यामुळे संत्र्याचा साईज लहान होता. म्हणजे त्यानुसार तुम्ही त्या रेटला कॅल्क्युलेशन हा, करून त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त घेतला. बरोबर 15 दिवस. हां पण ते त्या टायमापर्यंत ते संत्र बनून आले. बरोबर. इथे काय झालं, मॅच्युरिटी व्हायचं एकच कारण आहे, यावर्षी पाऊस भरपूर झाला आणि जे बाग जे बनते म्हणजे संत्र्याला जो पॉवर मिळतो, न्यूट्रिशन अपटेकिंग जो होतो, जर आपल्या बाग जर ओके असेल तर त्याला जर पाण्यामुळे तो त्या पाण्याच्या स्रोतामुळे त्या फळापर्यंत पोहोचतो, पानापर्यंत पोहोचतो आणि पानामधलं जे काय न्यूट्रिशन आहे तो फळ घेतो. अशा प्रकारे करत करत इथे काय झालं, संपूर्ण नियोजन झालंच होतं. जमिनीमध्ये खतं वगैरे पडलेच होते, त्याच्यामुळे झाडांना सक केलं आणि फळामध्ये जाऊन गेले पाण्याच्या स्रोतामुळे. पाणी एकसारखं चाललं. एका टाईमला असं वाटायचं का हा बाग अर्धा गळण का पूर्ण गळण. तुम्हाला बरोबर आहे, तुम्ही त्याच्यानंतर कितीदा आले बागेमध्ये पावसाळ्यात? आम्ही 1 हप्त्यात एक राऊंड मारत. बघा, यांच्या म्हणजे मनामध्ये जेव्हा मॅच्युरिटीला आला तेव्हा यांच्या मनामध्ये तो बाग गळेल का काय होईल, आपला 100 टन माल हातात सापडेल की 70-80 टन माल हातात सापडेल, त्यांना शाश्वती नव्हती. पण तरी बाग आता एवढा अशा प्रमाणात फुललेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.